नमस्कार. कुठून सुरुवात करावी कळत नाही. माझी जर्नी अशी स्टार्ट झाली की मी 1963 सालपासून टर्निंग काम शिकायची सुरुवात केली. लेथ मशीनवर काम शिकताना ह्यापेक्षा काहीतरी शिकायला पाहिजे असं करत मी 8 दिवस 15 दिवस कुठे 1 महिना एवढीच नोकरी करायचो, सोडून द्यायचो. 65 सालपर्यंत मी 48 कंपन्यात नोकऱ्या केल्या आणि शिकत गेलो. 65 साली मी बजाज टेम्पो कंपनी जॉईन केली. तिथे 10 वर्ष राहिलो. बजाज टेम्पोत बरंच काही मला फिरोदिया साहेबाकडनं शिकायला मिळालं. HK फिरोदियाचं एक बोधवाक्य माझ्या कायम लक्षात राहतं, हातोटी, सचोटी आणि कसोटी ह्या 3 गोष्टी आयुष्यभर तू लक्षात ठेवी. मला ते नेहमी सांगायचे. मला त्यावेळेला नेमका अर्थ कळायचं नाही की हातोटी म्हणजे काय, कसोटी म्हणजे काय, सचोटी म्हणजे काय. पण ज्यावेळेला त्यांची 61वी बालगंधर्वमध्ये झाली आणि त्यांना जे एक्सप्लेन करून सांगितलं त्यावेळेला लक्षात आलं की नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना. त्यांच्या सान्निध्यात मी बरंच काही शिकलो. 1975 साली NK फिरोदिया, नवलमलजी फिरोदिया आणि माझे वडील क्लासमेट होते. माझे वडील फ्रीडम फायटर होते, माझे वडील लॉयर होते. मला वर्कशॉप टाकायचं त्यांना कल्पना सांगितली आणि मी वर्कशॉप टाकला. 1975 साली मी भरपूर श्रीमंत घरचा होतो, परंतु इंटरकास्ट मॅरेज केल्यामुळं मला घरातनं बाहेर काढलं आणि लिटरली ₹1 रोजावर मी नोकरीला लागलो पंचशील इंजिनिअरिंगमध्ये. तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. 75 साली साहेबांना मला पैसे दिले. ₹40,000 मी सेकंड हँड HMT लेथ घेतली. त्या लेथवर मीच मालक, मीच हेल्पर, मीच टर्नर, मीच सगळं काय होतो, मीच क्लार्क. हे एकटा करत गेलो. 1ची 2, 2च्या 3 लेथ वाढवत गेलो. ज्यावेळेला मी किशोर पंपूर्ण मी सांगतो की 1975 साली एच ब्लॉकमध्ये मी एक छोटीशी 500 स्क्वेअर फूटची जागा भाड्याने घेतली आणि तिथं वर्कशॉप टाकला. माझ्या मागेच किशोर पंप होता. मी तिथं गेलो, म्हणलो मला काहीतरी काम द्या. किशोर पंपनं मला सिल्केज रिंग वगैरे काही पार्ट दिले. ते पार्ट करत करत मी KSB पंपमध्ये एंट्री केली. 63 कंपोनंटला सिंगल सोर्स होतो. मी क्वालिटीत कधीही कॉम्प्रोमाइज नाही केली. ही माझी कसोटी. ह्या कसोटीत मी नेहमी उतरत गेलो. मी कधीही परचेस डिपार्टमेंटमध्ये रिक्वेस्ट करायला गेलो नाही की मला काहीतरी करून काही पैसे घेऊन मला ते एक ऑर्डर द्या. नाही. क्वालिटी कंट्रोलमध्ये मी कधी गेलो नाही की माझे जॉब पास करा. नाही. रिजेक्ट असेल रिजेक्ट हा विषयच नाही माझ्याकडं. नाही, आजही नाही. पुढे ही फॅक्टरी लेथ मशीनवरनं आम्ही प्रेस शॉपमध्ये गेलो 1983ला. 83मध्ये प्रेस शॉप टाकला. प्रेस शॉप चांगला चालला. बऱ्याचशा लोकांचं काम करत होतो, पण समाधान मिळत नव्हतं ते क्वालिटीचं. कारण बऱ्याच ठिकाणी त्यावेळेला 83 वगैरेला असं चालायचं, काही चालायचं, टेल्को चालायचं, टेम्पो चालायचं, कायनेटिकमध्ये भरपूर चालायचं. त्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणलो आपल्याला कुठल्या तरी चांगल्या कंपनीचं काम करायला पाहिजे. म्हणून मी वेगवेगळ्या कंपनीत घुसण्याची सुरुवात केली आणि 1986 साली ज्यावेळेला मी प्रेस शॉपमध्ये पदार्पण चांगल्या प्रकारे केलं, त्यानंतर मी पहिल्यांदा मतिमंद मुलगा घ्यायला सुचलं मला. आता मतिमंद मुलगा का घेतला हे यांना सांगितलेलंच आहे की माझा मुलगा मतिमंद आहे. जन्मापासून मतिमंद असल्यामुळं त्याला शाळेत ॲडमिशन मिळत नव्हती. नॉर्मल शाळेत कोणी घेत नव्हतं. ॲडमिशनला खूप प्रॉब्लेम यायचं. कुठेच त्याला म्हणजे मतिमंद शाळेतच घ्या एवढंच त्यांना सांगायचे, कारण ही वेड्या मुलांची शाळा नाही. एवढं जीव घेणं वाक्य मला ऐकावं लागायचं. ऐकून घ्यायचो. विखे पाटील स्कूलमध्ये सुदैवानं त्याला ॲडमिशन मिळाली. नॉर्मल स्कूलमध्ये तो वाढत गेला. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की त्याची प्रगती इतर मुलापेक्षा थोडी वेगळ्या प्रकारानं होते. अभ्यासाची प्रगती नाही, इतर मुलाबरोबर त्याला खेळणं, वागणं, बोलणं, चालणं, खाणं पिणं सगळं शिकायला. ह्या मुलांना व्यवस्थित खाता येत नाही, पिता येत नाही. पाणी प्यायचं तरी ते सांडेल, खायचं तरी ते इकडे तिकडे पडेल, स्वच्छता त्यांना माहीत नसते. पण त्या नॉर्मल मुलाबरोबर राहिल्यामुळं त्याची ती जर्नी परत स्टार्ट झाली. 8वीपर्यंत तो 40-42% मार्क मिळवत पास झाला. पुढे त्याला शिक्षण जमेना. मग मिसेसनं त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले होते. मिसेस त्याला कसल्या प्रकारे शिक्षण देत होती, कसं शिकवत होती, कसं होमवर्क करून घेत होती हे मी रोज पाहत होतो. त्यामुळं तिनं कल्पना दिली की का तुम्ही एखादा मुलगा तुमच्या फॅक्टरीत घेत नाही. आणि 1986 साली मी पहिला मतिमंद मुलगा माझ्या फॅक्टरीत घेतला. तो सूर्यकांत यादव. आज तो त्याच्या पगारावर त्यानं फ्लॅट घेतलेला आहे, स्वतःचा फ्लॅट आहे त्याचा. माझ्या फॅक्टरीत प्रत्येक मतिमंद मुलाचा एक मुलगा मी वाढवत गेलो.
मुलं वाढवताना कामायणीतल्या एक टीचर माझ्याकडे आल्या, अवस्थी मॅडम म्हणून, आणि त्यानं सांगितलं की मुलींना तुम्ही का घेत नाही. मला मुलींचं कधी अशी भीती वाटत होती, खरं माझा प्रेस शॉप टर्निंग शॉप सगळे म्हणजे हात वगैरे कापणे ह्या भीतीसाठी म्हणलो नाही हो मला मुली नको. मग त्यांना खूप वेळ मला समजून सांगितलं की मुलींच्या व्यथा काय असतात. नॉर्मल मुलांच्याच म्हणजे मतिमंद मुलाच्या एवढ्या व्यथा आहेत तर त्या मुलींच्या किती असणार. मग मी म्हणलो ठीक आहे 2 मुली द्या म्हणलो, एक नको मला, ॲट ए टाईम 2 मुली द्या. 2 मुली घेतल्यानंतर मी तिथेही मला सक्सेस मिळाला. मी 5 मुली केल्या, मुलं वाढवत गेलो, मुली वाढवत गेलो. 68 मतिमंद मुलं माझ्याकडं आज काम करतात आहे. ही मुलं काम जी करतात ते ऑर्बिटल रिव्हेटिंग मशीनवर काम करतात, प्रेसवर काम करतात, 250-650 टनाच्या शुलर प्रेसवर काम करतात, क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करतात, ॲसेंब्लीचं काम करतात, स्टोअरमध्ये काम करतात. मी माझ्या फॅक्टरीत जर तुम्हाला घेऊन गेलो तर तुम्हाला शोधावं लागेल की ह्यातला मतिमंद मुलगा कुठला आहे. बागवे सर येऊन गेलेले आहेत. भालचंद्रनं बऱ्याच वेळेला माझ्याशी अशी एकता साधलेली आहे आणि मला इथे यायला बरंचसं कारणीभूत फक्त भालचंद्रच आहे. नंतर बागवे सर आले. बागवे सरामुळं मी तेही माझ्या फॅक्टरीत आले, त्यांना माझी फॅक्टरी पाहिली. माझी फॅक्टरी अत्यंत स्वच्छ आहे. जी माझी 260 मुलं आहेत त्यात मालक आणि नौकर भेद आमच्यात थोडाही नाही आहे. मी फॅक्टरीत गेल्यानंतर असं मुलांना वाटत नाही की कुणीतरी मालक आला, इतकं आमची एकता आहे एकमेकात. माझ्या इथं कधी स्ट्राईक होत नाही, कुठली युनियन नाही, कुठलाही नॉर्मल मुलगा मतिमंदाचा भेदभाव करत नाही. कारण हे आम्ही त्यांना शिकवत असतो. पहिला मुलगा आला की आधी सगळ्यांना फॅक्टरी बंद करायची, त्या मुलाशी माहिती द्यायची आणि त्या मुलाला कोण घेतं, कुठल्या सेक्शनमध्ये घेतलं की उत्स्फूर्त लोक सांगतात सर मला हा मुलगा द्या. अशी आमच्याकडं ती वाटचाल चालत राहते. मतिमंद मुलांना इतर ठिकाणी कामावर का घेत नाही हा मोठा मला आश्चर्याचा भाग पडतो. जर तुमच्या फॅक्टरीत तुम्हाला कुणालाही मतिमंद घ्यायचं असेल तर ट्रेनिंग मी देईल, मी जबाबदारी घेईल, मी तुमच्या फॅक्टरीत येईल, मी त्याला शिकवेल. कारण माझं वय आता 71 आहे. मी आता पुढच्या महिन्यापासून रिटायर व्हायचा विचार करतो आहे. नाही जमत. तर तुम्ही जे 250 लोक तिथं आहात, 250 लोकांना 2 मुलं, एक मुलगा घेऊन नाही चालणार. एका कंपनीत 2 घेऊ लागतात कारण एकाबरोबर दुसऱ्याला 7 लागते त्या मुलांची. 2 मतिमंद एकत्र आले की कॉम्बिनेशन चांगलं होतं. तुम्ही केव्हाही सांगा मी तुमच्या फॅक्टरीतील शिकवील, या माझ्या फॅक्टरीत पहा, मी तुम्हाला दाखवेल. पण माझी सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की या मतिमंद मुलासाठी प्लीज तुम्ही सपोर्ट करा. किशोरनं आता सांगितलेलंच होतं की यांच्या वडिलांनं कसं केलं ते. कामाला सुरुवात कशी केली तर त्या ड्रेनेजच्या तिथे म्हणजे त्यांना आधी केले मग सांगितले. मी सुद्धा केलेले म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे की मतिमंद मुलासाठी जेवढं प्रत्येकाला करता येईल करा. खूप संस्था आहेत पण इंडस्ट्रीत मतिमंद मुलांना वाव खूप कमी आहे. पहा तुमच्या बऱ्याचशा फॅक्टरीत अनेक लोकांना अनेक अनुभव असतील. टाईमपास करणे वगैरे प्रकार हा प्रत्येक फॅक्टरीत असतोच नॉर्मल मुलांचा. मतिमंद मुलं कधी टाईमपास करत नाही. युनियन प्रकार हा त्याच्यात नसतो. प्रोडक्टिव्हिटी आणि क्वालिटी अतिशयोक्ती करत नाही. 0% रिजेक्शन आमचं. टाटा जॉन्सनचं काम करतो, फोर्स मोटरचं काम करतो, फोरोशियाचं काम करतो, बॉशचं तर काम करतो. ह्यात जर रिजेक्शन आलं तर त्यांना चालतच नाही. जर माझी 68 मतिमंद मुलं जर ही कामच करत नसतील तर ते 68 मतिमंद मुलं मी तशीच फॅक्टरीत ठेवलेली नाही. प्रत्येक मुलगा मशीनवर काम करतो आहे, प्रत्येक मुलगा क्वालिटी देतो आहे, प्रत्येक मुलगा प्रोडक्टिव्हिटी देतो आहे. त्यांची एफिशियन्सी इतर नॉर्मल मुलापेक्षा जास्त असते. कारण इतर नॉर्मल माणसं टाईमपास करण्याची जी वृत्ती असते ह्या मुलात बिलकुल नसते. एक आहे तुम्हाला शिकवताना वेळ लागेल. एक गोष्ट त्यांना एकदा सांगून समजत नाही. एक गोष्ट त्यांना 500 वेळेला 1000 वेळेला तीच गोष्ट परत सांगावं लागते. पण रिपीटेडली एक गोष्ट त्यांना सांगितली आणि त्यांना तर उभे केलं तर परत तुम्हाला त्याच्याकडं परत मागवळून पाहायची जरूर पडत नाही. कारण त्यांचं ते विश्व इतकं छोटं असतं की त्याच्यात ते एक्सपोर्ट होऊन जातात. परमेश्वर एक देत नाही पण एक देतोसुद्धा आणि तेच तो आपल्याला प्रोड्यूस करायला कारणीभूत ठरतो. कुणाला काय विचारायचं असेल प्लीज विचारा. माझी चाकणला फॅक्टरी आहे, असोसिएटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, नाणेकरवाडीत बॉश कंपनीचे शेजारी आहे. कुणालाही जर यायचं असेल तर प्लीज या. माझा टेलिफोन नंबर मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो, प्लीज लिहून घ्या. 9922 440044 हा माझा मोबाईल नंबर आहे.
रिपीट करतो 992224400044. हॅलो. हा विषयच वेगळा आहे मतिमंद, त्यामुळं मला नाही वाटत कुणाला मतिमंदाबद्दल विशेष काही माहिती असेल. सर, तुम्ही अतिशय वाखाणण्यासारखं काम केलं आहे किंवा अजूनही करतायत. तुम्ही तुमचं वय पण सांगितलं, तर आमच्यासारख्या यंग एंटरप्रेनर्सना एक जाणून घ्यायची इच्छा अशी आहे की या वयात देखील तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग फोर्स काय, म्हणजे व्हॉट इज ॲक्च्युली ड्रायव्हिंग यू, म्हणजे सक्सेस आहे, यश आहे, पैसा आहे, पॉवर आहे का, सोशल कमिटमेंट आहे का, एक्सलन्सकडे जाण्याची जी तुमची इच्छा आहे, म्हणजे क्वालिटी, ज्या पद्धतीने तुम्ही क्वालिटीचा विषय मांडला, तर ह्यापैकी नक्की ह्या एजमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट ड्राईव्ह करते आहे? मतिमंद मुलं. ओके. कारण त्या मुलाशिवाय मी जगूच शकत नाही. ती माझी फॅशन झालेली आहे. लोक म्हणतात कोणी परमेश्वर पाहिला की नाही पाहिला नाही, पण मी रोज 68 देव पाहतो. माझ्या फॅक्टरीत गेल्यानंतर ह्या 68 देवांची मला होते आणि हे 68 देव मला ओढून घेतात की फॅक्टरी ते माझी त्यांना जरूर आहे. आता मी रिटायर होतो काढल्यानंतर त्यांना नेमकं कळत नाही की काय होणार आहे साहेब, पण ते अस्वस्थ झाले आणि मग ते विचारतात तुम्ही गेल्यानंतर आम्हाला कोण सांभाळणार. फार धक्का बसतो मला, विचलित होतं आहे मन, अजूनही समजत नाही काही करावं काय करावं, खरंच समजत नाही. थोडीशी फॅक्टरी ह्या रिसेशनमुळं आम्ही एक्सपान्शन खूप जोरात केलं, मशिनरी खूप घेतल्या आणि बँकेचं व्याज देता देता नाकी नऊ आली आम्हाला. त्यामुळे हे आम्ही तर कंपनी विकायला काढतो आहे. दुर्दैव आहे माझं, प्रगतीकडनं मी अधोगतीकडे चाललेलो आहे असं एकमेव उदाहरण माझं आहे. तुम्ही सगळे अधोगतीकडनं प्रगतीकडे गेला असाल, माझी उलट दिशा आहे. सर, इथे एक प्रश्न आहे की मतिमंद मुलांकडून काम करून घेताना सेफ्टीची काय काळजी घेतली पाहिजे? सेफ्टीची कुठलीही काळजी माझ्या तिथं मी घेतलेली नाही आहे. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? नॉर्मल मुलासारखंच मी मतिमंदाला ट्रेन करतो. त्यांना शिकवताना मी आधी सांगितलेलं की एकच गोष्ट त्यांना परत परत सांगावी लागते. जर तीच गोष्ट परत सांगितली तर त्यांच्या माइंडमध्ये ते फिक्स बसते. ॲक्सिडेंट नव्हे, माझ्या इथं स्क्रॅच नाही. 1986 टू ॲज ऑन टुडे माझ्या फॅक्टरीत कधी कुठलाही ॲक्सिडेंट झालेला नाही आहे. सेफ्टीसाठी आम्ही कुठल्याही मशीन दोन्ही हँड जोपर्यंत एंगेज होत नाही तोपर्यंत ती पॉवर प्रेस खाली येतच नाही. मग 4 ऑपरेटर जरी एका प्रेसवर लावावं लागले तरी 4ही लोकांचे ते ग्रीन जे पुश बटन असतात ते जोपर्यंत दबले जात नाही तोपर्यंत ते प्रेसचं रॅम खाली येत नाही. त्यामुळं ॲक्सिडेंट हा प्रकार होत नाही. अवेअरनेस खूप असतो त्यामुळं होत नाही. इतर नॉर्मल माणसांचं लक्ष त्या मुलावर खूप असतं त्यामुळं होत नाही. तुमच्याही तिथं होणार नाही जर तुम्ही या छोट्याशा गोष्टीची काळजी घेतली तर. सर, अजून एक प्रश्न आहे की मतिमंद मुलांकडून कुठले काम शक्य नाही असं काय आहे का? का कुठलंही काम करू शकतात ते लोक? लिमिटेशन आहे, लिमिटेशन आहे, नाही असं म्हणता येणार नाही. पेपरवर कुठले करून घेता येत नाही, त्यांना मॅथ्स समजत नाही, त्यांना पैसे मोजता येत नाही, त्यामुळं काउंटिंग हा प्रकार त्यांच्याकडनं करता येत नाही. त्यांच्याकडनं तुम्ही फिजिकली काम करून घेऊ शकता, मेंटली काम त्यांच्याकडनं करून घेऊ शकत नाही. सर, एक प्रश्न आहे इथे की मतिमंद मुलांना म्हणजे शाळेतनं जरी घेऊन जायचं असेल म्हणजे पेरेंट्सला तरी परमिशन घ्यावी लागते आणि मग फॅक्टरीमध्ये असे डेंजरस कामं करताना आपल्याला ते त्यांच्या पॅरेंट्सकडनं काही अपोजिशन वगैरे होतं का? पेरेंट्सकडनं कधीच काय. उलट माझ्याकडे ज्यावेळी मी एव्हरी संडे काउन्सिलिंग करतो, बाहेरच्या देशातनं सुद्धा काही लोक माझ्याकडे येतात ह्या गोष्टीसाठी, ह्या मुलाला डेव्हलप कसं करायचं. ह्या 29 वर्षाच्या अनुभवातनं मला ह्या मुलाकडं पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा झालेला आहे. ही डेव्हलप कशी होतात त्यांची प्रत्येक नस मला कळलेली आहे.
आईवडिलांना एकच वाटतं की तो 8 तास मुलगा किंवा 16 तास किंवा 24 तास तो घरातच बसलेला असतो. मतिमंद मुलगा म्हणला की भावाला बहिणीला लाज वाटते त्यांना बरोबर घेऊन जायला. लाजेसारखं काही नसतं. इवन काही पेरेंट्सला आईवडिलांनासुद्धा माझ्याकडे अनेक सुशिक्षित परिवारातली मुलं आहेत, श्रीमंत घरातली मुलं आहेत की ती त्यांना 4 भिंतीत घरात ठेवायची, सगळ्या फॅसिलिटी द्यायची, परंतु त्यांना समाजात वावरू द्यायची नाही. लग्नाला जायचं, रिसेप्शनला जायचं, अजून कुठल्या फंक्शनला जायचं, इवन पिक्चरला जायचं, हॉटेलमध्ये जायचं, मुलांना ते बरोबर घेऊन जात नाही. त्यामुळं ती मुलं एका सोन्याच्या पिंजऱ्यात अडकवल्यासारखी असतात. ह्या आईवडिलांना नेहमी वाटतं की आपला मुलगा बाहेर पडायला पाहिजे, म्हणून ते माझ्याकडं सोपवतात. मी त्यांच्याशी बोलतो, मी त्यांना फॅक्टरीत दाखवतो, इथं कुठलीही भीती नाही हे मी त्यांना प्रूव्ह करून दाखवतो, आणि मग ती म्हणतात की सर तुमच्याकडं हा मुलगा घ्या, आणि मी ते घेतो. त्यामुळं भीती हा प्रकार नसतो. येस, गव्हर्नमेंटच्या फॅक्टरी इन्स्पेक्टर म्हणजे लेबर इन्स्पेक्टरने ऑब्जेक्शन घेतलं होतं की ह्याचं फिजिकली वय जरी 25, 30, 40 असलं तरी मेंटल एज याचं 1 आणि 2 वर्षाचं आहे, तर तुम्ही ह्याला घेऊ शकत नाही. मी म्हणलो मी हे घेणार, कुठल्या कायद्यात काय असेल मला माहीत नाही हा कायदा, पण मी ही मुलं घेत राहणार आणि घेतच राहणार आणि घेतच आहे. सर, त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही अशी मुलं घेतलीच आणि त्यांना म्हणालात की घेतच राहणार, पण यांनी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल्सकडनं तुम्हाला कधी काही त्रास झाला नाही? नाही? परत कधीच नाही झालं. एकच ऑफिसरनं फक्त ऑब्जेक्शन घेतलं होतं, आणि माझा जो करारीपणा पाहिल्यानंतर त्यांना परत कधी म्हणजे मला कुणीही त्रास दिलेला नाही. म्हणजे माझ्या फॅक्टरीत अजून एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो. रांजणगाव टू चाकण सगळ्यांना माहिती आहे, कंपनीला काय काय प्रॉब्लेम येतात आणि बाहेरची लोक कशी त्रास देतात, पण माझ्या कंपनीत आजपर्यंत त्रास द्यायला कुठलाही बाहेरचा मनुष्य कधी आला नाही. कारण हा एक माझा प्लस पॉईंट आहे की ही मुलं अशी आहे म्हटल्यानंतर त्यांना वाटतं नको या फॅक्टरीत काही करायला नको, चालू दे, तो माझा फायदा आहे. ती माझी ॲसेट आहे. शेवटचा प्रश्न, अजून काही नसतील तर, या फिजिकली चॅलेंज मुलं जी असतात त्यांच्यात काही प्रमाणात अशा डिग्रीज असतात. म्हणजे असं म्हटलं जातं, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आमचा त्याबद्दलचा अभ्यास फारच थोडा आहे, पण काही मुलांना काही गोष्टी करता येत असतील, काही मुलांना काही गोष्टी करता येत नसतील, तर तुम्ही जेव्हा एखाद्या मुलाला जॉबमध्ये घेतात तेव्हा असं काही बघण्याची गरज असते का की त्याला काय करता येईल आणि तो काय लेवलला आहे, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये? बरोबर आहे, फार चांगला प्रश्न केलेला आहे. ज्या वेळेला सुरुवातीला मुलगा येतो त्याचा आम्हाला इंटरव्ह्यू घेता येत नाही. त्याचा IQ किती आणि काय IQ आहे पहा. काही लोक समजा BEमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट आले नाही, एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेले, मुलगा अभ्यासात खूप हुशार आहे पण इंटरव्ह्यूमध्ये कधी तो फेल होतो. ह्याचा अर्थ तो बुद्धू आहे असं नाही. माझी मतिमंद मुलाचं तसंच आहे. त्याला बोलता येत नाही म्हणजे तो बुद्धू असेलच असं काही नाही. मी फक्त त्याच्याशी बोलकं होतो, त्याच्या आईवडिलाबरोबर, आईवडिलांना बोलून घेतो, मी त्यांच्याबरोबर बसतो आणि इकडच्या तिकडच्या 2-3 तास गप्पा मारतो. एका मुलासाठी मी 3 ते 4 तास देतो ज्यावेळेला मी सुरुवातीला कामाला घेतो त्यावेळेला. आणि मग त्याच्यातली क्वालिटी मी समजून घेतो, याला कुठल्या प्रकारची आवड आहे. मग मी त्याला माझ्या डिपार्टमेंटमध्ये पहिल्यांदा काय काम देत असेल तर साफसफाईचं, कारण तो सिक्वेन्स त्याला समजत नाही की कचरा कुठून आला आणि कचरा कुठे बाहेर काढायचा, हेच त्याला कळत नाही. तिथून त्याची सुरुवात होते. माझ्या मुलाची जर्नी तिथूनच स्टार्ट झालेली. तो हेल्पर होता, नंतर टेलिफोन ऑपरेटर झाला, आज तो एक्साईज डिपार्टमेंटमध्ये काम करतो, तो क्वालिटी कंट्रोलमध्ये करतो आणि प्रोडक्शन प्लॅनिंग तो पाहतो. तुम्ही त्याला कुठलाही प्रश्न विचारा त्याचं तो उत्तर देईल. तर ही हाताळण्याची जी पद्धत आहे ही मी फार वेगळ्या प्रकारानं हाताळतो आहे मुलांना. त्यांच्यातलं काय प्लस पॉईंट आहे तो पाहतो आणि त्यांना त्यात तरबेज करतो त्या मुलांना. आता ह्या मुलांचं कसं होतं, तुम्ही जर म्हणला की त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा का, त्याला कुठल्या ह्याच्यात घ्यायचं, तर तो अनुभवाने घेतो. ह्या डिपार्टमेंटने झालं तर दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये येतो, तिथे नाही टाकलं तर अनेक आपल्या फॅक्टरीत बरेचसे विभाग असतात, कुठल्या ना कुठल्या विभागात मी त्याला ते फिट करतो, पण त्याला कधी बाहेर काढत नाही.